नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे एका अशा ठिकाणी जिथे निसर्ग शांत आहे, इतिहास खोल आहे आणि जिथे मनाला स्पर्श करणारी आध्यात्मिक ऊर्जा प्रत्येक पावला पावलात आहे. हे आहे मंदारगिरी हिल्स म्हणजेच बसदी बेट्टा. बेंगलोरपासून 65 किलोमीटर तुमकुर जिल्ह्याजवळच्या शांत टेकड्यांमध्ये उभा असलेला हा प्रदेश जैन साधूंच्या तपश्चर्येने पवित्र झालेला आणि निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला आहे. भारतातल्या प्रत्येक पर्वताचा स्वतःचा इतिहास आहे, पण काही पर्वत संस्कृती, साधना आणि मौन यांचे वाहक असतात. मंदिरात पाऊल टाकताच अचानक नजरेसमोर येतो एक भव्य दिव्य समाधीस्थ रूप. हा आहे भगवान बाहुबलींचा 21 फूट उंच पुतळा, मंदारगिरी हिल्सचं आध्यात्मिक हृदय. इथे पाऊल टाकतात जाणवतंय हा पुतळा फक्त दगडात कोरलेला नाही, तो संयम, त्याग आणि आत्मजागृतीची जिवंत प्रतिमा आहे. मूर्तीच्या बाजूला उभं राहून पाहिलं की पिंची आकाराचं भव्य गुरु मंदिर दिसतं, ज्याला मंदारगिरी जैन मंदिर असं म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला दिसतो तो बसदी बेट्टा म्हणजेच मंदारगिरी हिल्स. ही एक सुंदर, शांत आणि आध्यात्मिक टेकडी आहे, जिथे जैन इतिहास, निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य आणि प्राचीन मंदिरांची दिव्यता एकत्र मिसळलेली दिसते. आता आम्ही गुरु मंदिराकडे निघालोय. या परिसराचं सर्वात अद्भुत आकर्षण म्हणजे मयुराकृती गुरु मंदिर. पहिल्यांदा हे मंदिर जेव्हा दिसतं तेव्हा कॅमेराला सुद्धा काही क्षण मौन पाळावं लागतं. पिंचीच्या आकाराचे हे सुंदर मंदिर, जे संपूर्ण भारतातच नव्हे तर जगातही आपल्या अनोख्या रचनेमुळे प्रसिद्ध आहे. पिंची म्हणजे काय? जैन मुनी आपल्या हातात धारण करतात तो मोराच्या पिसांचा पंखा म्हणजे पिंची, जो अहिंसा, करुणा आणि सर्व जीवांप्रती दयाभाव यांचं प्रतीक मानला जातो. कोणत्याही जीवाला दुखापत न होता त्याला बाजूला सारण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आत प्रवेश केल्यावर शांत, स्वच्छ आणि अत्यंत पवित्र वातावरण अनुभवायला मिळते. इथे गुरुजींच्या उपदेशांवर आधारित भित्तिचित्र, सुंदर जैन कला आणि स्वच्छ परिसर पाहायला मिळतोय. आचार्य श्री शांतीसागर महाराज आपल्याला एकच संदेश देतात: अहिंसा, शांती आणि करुणा हा जीवनाचा सर्वात मोठा धर्म आहे. आता आम्ही या दिव्य मंदिराच्या सुंदर अशा परिसरातून बाहेर पडत आहोत. हे दृश्य मनाला आणि डोळ्यांना अतिशय भावणारं आहे. आता आम्ही निघालोय मंदारगिरी बेट्टावर. इथून वर जाण्यासाठी साधारण 450 पायऱ्या आहेत. या प्राचीन दगडी पायऱ्या शतकानुशतकांच्या इतिहासाचं वजन सांभाळून उभ्या आहेत. प्रत्येक पायरी जणू एखाद्या मुनीने केलेल्या तपाची साक्ष देत आहेत. चढाई फार अवघड नाहीये, पण मुलं लहान आहेत म्हणून आम्ही कारमधून घाटातून वर जात आहोत. घाटातून वर जाण्यासाठी इथे रिक्षाची सोय पण आहे. रस्ता जसा जसा घाटात जातोय तसं तसं वातावरण अगदीच बदलायला लागलंय. हलक्या पावसाचे सूक्ष्म थेंब काचेवर पडत आहेत. हा अनुभव खूपच सुखद आहे. आणि मग घाटाच्या एका वळणावर जे दृश्य दिसतं ते पाहून पूर्ण प्रवासाची किंमत वसूल होऊन जाते. आणि ते म्हणजे धुक्यात लपलेला शांत तलाव. रस्त्याच्या कडेला असलेली झाडी, लहान मोठी दगडं, समोर धुक्यात लपलेले डोंगर आणि मध्ये सुंदर असा तलाव. खरंच डोळ्यांचे पारणे फेडणारा हा नजारा दिसतोय. खूपच सुंदर. घाटावर पोहोचलो की सर्वात आधी दिसतं ते शेकडो वर्ष जुनं जैन बसदी मंदिर. या परिसरात कार पार्किंगची उत्तम सोय आहे. कार पार्क करून आम्ही मंदिराकडे निघालोय. डोंगराच्या या उंचीवर हवा अधिकच थंड आहे. डोंगर चढताना दाही दिशांना दिसणारा नजारा म्हणजे अप्रतिम आणि अवर्णनीय आहे. धुक्यात हरवलेली डोंगर रांग आणि खाली शांतपणे चमकणारा तलाव, हा नजारा म्हणजे अगदी एक जिवंत चित्र. आता आम्ही मंदिरात प्रवेश करतोय.
मंदिरातला स्वच्छ आणि प्रसन्न परिसर बघून मन अगदीच शांत होतंय आणि सर्वात आधी नजरेत भरतो तो उंच, शुभ्र आणि दिव्य असा मानस्तंभ. मानस्तंभ म्हणजे अहंकाराचा त्याग आणि नम्रतेचा स्वीकार. जैन परंपरेनुसार देवस्थानात प्रवेश करण्यापूर्वी हा उंच स्तंभ पाहून भाविकाला आठवण करून दिली जाते की तुझ्यातला अहंकार इथेच ठेवून मन शुद्ध करून पुढे जा. इथे 4 प्राचीन दिगंबर जैन बसदी आहेत. या 4ही मंदिरांना सामूहिकरित्या जैन बसदी समूह असं म्हणतात. 800 ते 900 वर्षांचे हे देवालय काळाच्या वादळांना तोंड देत आजही शांतपणे उभे आहेत. दगडांच्या भिंती, साधी रचना आणि गहन शांतता या 4ही बसदींच्या माध्यमातून जैन धर्म जणू सांगतोय, शांत व्हा, संयमी व्हा आणि आत्म्यात देव शोधा. पहिले आहेत पार्श्वनाथ बसदी. हे समूहातील सर्वात प्रमुख आणि ऐतिहासिक बसदी. भगवान पार्श्वनाथ जैन धर्मातील 13वे तीर्थंकर यांची मृदू, शांत, ध्यानस्थ काळ्या दगडातील मूर्ती येथे विराजमान आहे. दुसरे आहेत अनंतनाथ बसदी. 14वे तीर्थंकर भगवान अनंतनाथ या लहानशा पण पवित्र बसदीत एका क्षणात मन स्थिर होतं. फक्त शांतता आहे ज्यात अनंतनाथ तीर्थंकरांचे तेज झळकत आहे. तिसरे आहेत चंद्रनाथ बसदी. जैन धर्मातील 8वे तीर्थंकर भगवान चंद्रप्रभू चंद्रासारखे शांत, प्रकाशमान, ऊर्जा यांचं प्रतीक. चंद्रनाथ बसदींचा अनुभव म्हणजे एक थंड, शीतल श्वास. चौथे आहेत सुपार्श्वनाथ बसदी. 7वे तीर्थंकर भगवान सुपार्श्वनाथ दगडांमध्ये दडलं असलं तरी पवित्रता आणि करुणेची अनुभूती देणारं स्थान. या 4ही बसदी एकत्र मिळून जणू सांगतात, शांततेचा मार्ग वेगळा असू शकतो पण गंतव्य एकच, आत्मशुद्धी. आता माझ्या समोर एक सुंदर दृश्य दिसते आणि ते म्हणजे महावीर स्वामींची शांत आणि दिव्य मूर्ती कृत्रिम वृक्षाच्या सावलीत बसलेली आणि त्या मूर्तीभोवती वर्तुळाकार रचनेत बसलेल्या अनेक लहान मूर्त्या. जणू एखाद्या आध्यात्मिक सभेत गुरु मधोमध आणि शिष्य सभोवताली असंच वाटते. या सर्व मूर्ती म्हणजे बुद्धांच्या प्रमाणे बौद्ध भिक्षुक नसून महावीरांचे अनुयायी, श्रावक, साधू आणि साध्वी यांच्या प्रतीकात्मक रचना आहेत. महावीर मूर्ती केंद्रस्थानी ठेवून सर्व अनुयायी मूर्ती पूर्ण वर्तुळात बसवलेल्या आहेत. याचा अर्थ गुरुभोवती जग फिरते, ज्ञानाच्या केंद्रापासून प्रकाश बाहेर पसरतो. सर्व मूर्तींच्या चेहऱ्यावर एकच शांतता, एकच कोमल भाव आणि एकच संयम. जणू ते सांगत आहेत, आम्ही वेगळे नाही, एकच साधक आहोत. शिष्यांचे स्थिर, निश्चल बसलेले रूप संयम आणि नैतिक आचारसंहितेचे प्रतीक आहे. सर्व मूर्तींचा आकार, रंग, मुद्रा एकच, कारण जैन धर्मात समता हा सर्वोच्च नियम मानला जातो. कोणी मोठा किंवा लहान नाही, गुरु, मार्गदर्शक आणि बाकी सर्व साधक. या सर्व मूर्ती जणू महावीरांचे प्रवचन शांतपणे ऐकत आहेत. या मूर्तींच्या वर्तुळात उभं राहिलं की एखाद्या आध्यात्मिक वर्गात किंवा सभेत आहोत असं वाटतंय. इथे बाजूलाच दिगंबर जैन मुनी यांचा हातात पिंची घेतलेला पुतळा आहे, जो जैन साधू परंपरेचं जिवंत प्रतीक आहे. मंदारगिरी गुरु मंदिर हे आचार्य शांतीसागर मुनींच्या परंपरेला समर्पित आहे. हा पुतळा म्हणजे ही भूमी अहिंसेची, सत्याची आणि तपश्चर्येची परंपरा जपणारी आहे हे दर्शवणारे आध्यात्मिक स्मारक. वरून खाली डोळे जाताच पसरलेल्या टेकड्या जणू धुक्याच्या चादरीत गुंडाळलेल्या दिसतात. कधी धुके सरकतय, कधी परत उभं राहतंय. जणू आकाश स्वतःच त्या दृश्याचं दिग्दर्शन करतंय. आणि मध्ये दिसतं ते सुंदर पिंची आकाराचं मंदिर, एकदम मोराच्या पिसासारखी आकार रचना. वरून पाहताना हे मंदिर तृप्ती, शांतता आणि सौंदर्य
यांचं एकत्रित दर्शन वाटतंय. जणू साधूच्या पिंचीच्या प्रतीकातून उदयाला आलेलं एक आध्यात्मिक स्मारक. पावसाळी वातावरणात, थंड वाऱ्यात आणि हलक्या धुक्यामधून या सुंदर मंदिराच्या परिसरातून आता मी बाहेर पडत आहे. मंदिराच्या दगडी अंगणातून आता मी निघालीये. इथे मंद वारा आहे आणि रस्ता अगदी साधा. मंदिरातून बाहेर पडताच डोळ्यांना दिसतो तो नजारा म्हणजे खरंच अवर्णनीय आहे. दूरवर धुक्यांमध्ये पसरलेल्या डोंगर रांगा आणि त्यांच्यामध्ये शांत विसावलेले सुंदर तलाव. हे दृश्य डोळ्यांना इतकं भारी वाटतंय, जणू लहानपणीच्या निसर्ग चित्रामधल्या आठवणीत गेल्यासारखं. टेकडीवरून दुसऱ्या बाजूला पाहिलं की संपूर्ण जगच बदलून जाते. अचानक जणू तुम्ही स्वप्नाच्या दुसऱ्या दारात प्रवेश करताय. समोरच्या डोंगर रांगा आणि त्यांच्यावर तरंगणारे धुक्याचे पांढरे थर, हे सगळंच जणू एका चालत्या चित्रात बदलतंय. घाटातून खाली उतरण्यास सुरुवात केली की जणू एखाद्या शांत चित्रपटाच्या सीनमध्ये प्रवेश करतोय असं वाटतंय. वरती मंद वारा, खडकांचे शांत कुजबुज आणि या सर्वांच्या मध्ये एक क्षण येतो जेव्हा अचानक समोरच्या हिरव्यागार दरीतला तो शांत विस्तारलेला तलाव दिसू लागतो. दुरून दिसणारा तो तलाव सुरुवातीला आभाळाच्या काठाशी जोडलेला निळसर आरसा वाटतो. जसे जसे खाली उतरत जातोय तसे तसे त्याचे सौंदर्य अधिक उलगडत चाललंय. इथे कार पार्क करून आम्ही तलावाच्या काठावर जात आहोत. जसं जसं पुढे जातोय तसं तसं तलावाचा रंग अगदी स्पष्ट दिसतोय. तलाव अगदी जवळ आल्यावर एक थंडगार वाऱ्याची लहर चेहऱ्यावर येतेय. हे वारे वेगळेच असतात. त्या टेकडीच्या थंड हवेतल्या ताजेपणासोबतच पाण्याच्या ओलसर सुगंधाचा हलकासा स्पर्श असतो. तलावाच्या काठाशी पोहोचताच सगळा आवाज अचानक कमी होतोय. फक्त पाण्याच्या छोट्या लहरी, किनाऱ्याला लागण्याचा नाजूक आवाज, दूरवर एखादा पक्षी उडताना पाण्यावर पडलेली सावली आणि वाऱ्यात झाडांच्या हलक्या हालचाली. हे वातावरण अगदी वेगळंच भासत आहे. तलावाचा तो गडद रंग पाहताना मनाला जाणवतंय आपणही इतकेच खोल आहोत. आपल्यात किती गोष्टी दडल्या आहेत, पण वरून आपण किती शांत दिसतो. सततच्या धावपळीत, धकाधकीत आपण थांबणं विसरतो. या शांत काठावर उभं राहिल्यावर जाणवतंय कधीतरी थांबून स्वतःशी बोललं पाहिजे. आकाशातील ढग कधी गडद होतात, कधी विरळ होतात. मनात विचार येतो, आपल्या आयुष्यातील काळे ढगही कायमचे नसतात, तेही निघून जातात. पाण्याचं स्थैर्य खूप शिकवून जातं. तलाव फार शांत असतो, पण आतून तो जिवंत असतो.